नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत धपाटे। चला साहित्य बघूया त्याचं। आई, साहित्य काय काय आहे? हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसन आहे, हे ज्वारीचं पीठ, हे लसूण, हे हळद, लाल तिखट, तीळ, मीठ, जिरे, ओवा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपण पीठ घेऊया। हे बघा, ह्या पातेल्याने ज्वारीचं पीठ एक पातेलं घेतले। तुम्ही वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता, एक वाटी ज्वारीचं पीठ, किंवा आता आम्ही हे पातेलं छोटंसं घेतलंय म्हणून हे एक पातेलं ज्वारीचं पीठ। आणि ह्याच पातेल्याने गव्हाचं पीठ घेतले मी 2 वाट्या। हे 2 पातेले, ह्या पातेल्याने गव्हाचं पीठ 2 घ्यायचं। आणि ह्याच पातेल्याने बेसन पीठ घेतले, पाऊण वाटी बेसन पीठ घ्यायचं। जास्त ज्वारीचं पण घ्यायचं नाही, त्याच्याने कडक बनल्या जातात धपाट्या, म्हणून मापातच घ्यायचं पीठ। आता आपण हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं हाताने सगळं एकत्र, म्हणजे कसं सगळ्या पिठाची चव एकत्र येते, म्हणून असं मिक्स करून घ्या। आता आपण हे वाटून घेऊ। हिरवी मिरची घेतलेत मी, ते 15 ते 20 मिरच्या घेतलेत, आम्हाला तिखट लागतं म्हणून। परत आपण लाल तिखट पण टाकणार आहोत त्यात, म्हणून आम्हाला तिखट लागतं, तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हे जिरे, ह्या चमच्याने 2 चमचे जिरे घेते, तेवढ्या पिठाला एवढं 2 चमचे जिरे। आणि त्याच चमच्याने ओवा घ्यायचा 2 चमचे, म्हणजे स्वाद चांगला येतो म्हणून आम्ही 2-2 घेतलेले। मीठ घेते 1 चमचा। आणि ह्या लसूणच्या पाकळ्या आम्ही 3 गड्ड्या सोलून घेतल्या होत्या। हे लसूण हे जास्त टाकल्यामुळे धपाटे चवदार होतात। आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घेऊ। हे असं आता वाटलं गेलंय, थोडंसं जाडसर असल्यामुळे आपण थोडं पाणी टाकू ह्यामध्ये, म्हणजे कसं दाताखाली लागणार नाही कचकच, म्हणून पाणी टाकतोय। हे बघा, हे सगळं आता मसाले मिक्स करून घेतले मी। आपण वाटताना मीठ टाकलं होतं पण ते कमी पडतं, म्हणून परत मीठ टाकायचं आपण। हे बघा, असं चवीनुसार बघून मीठ टाकायचं। मळल्यानंतर तुम्ही हे करू शकता, टेस्ट करू शकता मिठाची, मिरचीची। कमी जर वाटलं तर तुम्ही परत मिक्स करू शकता मीठ आणि मिरची। हे बघा, आता हे मळत आलेलं आहे। अजून थोडंसं मळून घेतलं ना, मग परत तुम्हाला दाखवते। हे बघा, हे अशा प्रकारे गोळा बनवून घेतलाय मी। हे गव्हाच्या पिठामध्ये आपण ह्याला असं लावून घेऊया, गव्हाचं पीठ, आणि मग लाटूया। छोट्या छोट्याच लाटायच्या, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात। अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या। हे जास्त बारीक पण लाटून नाही घ्यायचं, कारण की त्याच्यानंतर मग ते कडक बनतात। ज्यावेळेस आपण भाजतो ना त्याला, ते थोड्या वेळाने मग कडक बनतात, त्यामुळे थोडीशी जाडसरच ठेवायची। आता आपण ह्याला तेल टाकूया वरती। तेल भरपूर घ्यायचं भाजण्यासाठी, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात। हे टाकते मी याला भाजायला वरती। तेल लावते वरतून, असं तेल लावून घ्यायचं। हे बघा, हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं। भाजत आलेली आहे ही। आता तेल लावलेलं आहे मी भरपूर ह्याला। हे अशा प्रकारे भाजून घ्या। झालेलं आहे हे। मी आता दुसरी लाटायला घेते, ही काढू आपण ह्याच्यावर। रेडी आहेत आपले धपाटे। मस्त कलर आलेला आहे, खूप छान झाले टेस्टला। तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।